बाळा, अगं इकडे काय करतेस तू? या अहो सजावटीसाठी फुलं गोळा करतेय. एवढ्या मोठ्या घरची सून झालीस, पण तुझ्यातलं साधेपणा काही जात नाही. नेहमी आपलं सगळ्यांच्या आधी उठून तयारीला लागलेली असतेस. आत्या, आपल्या घरातलं काम निगुतीनं करणं हे प्रत्येक गृहिणीचं कर्तव्य असतं आणि मी फक्त माझं कर्तव्य पार पाडतेय. बरं पार्वती देवी, चला राधा बनायचंय आता तुला. काय? हो, अहिल्या मॅडमनी सांगितले तुला राधा बनायला. काय? खरी गंमत तर पुढे. श्रीकृष्ण कोण होणार आहे माहितीये का? आदित्य बाबा. काय? आता काय बोललात तुम्ही? हे म्हणजे देवी आई कशा काय तयार झाल्या? हो, त्यांनीच तर सांगितलंय. अगं माझी खात्रीच पटत नव्हती. दामिनी मॅडमवर कसा विश्वास ठेवणार? परत जाऊन खात्री करून आले. माझा खरंच विश्वास बसत नाहीये. हे स्वप्न तर नाहीये ना? अरे बाळा, तुझी स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत सगळी. हे बघ, तुझ्यासाठी ड्रेस पण दिलाय. हा घाल आणि लवकर तयार होऊन ये. अरे बाळा, अहिल्या मॅडम तुझा सून म्हणून लवकरच स्वीकार करतील. बरं हे घे आणि तयार होऊन लवकर ये राधा बनून. वय मी आतला आवरते, तू आवर आणि लवकर तयार व्हायला जा. बघू, हे घे. थँक्यू. ही पावळट अहिल्या कृष्ण जन्माष्टमीसाठी जरा जास्तच एक्साइटेड आहे. आणि आता तर तिने म्हणल्याप्रमाणे या घरात कोणीतरी स्पेशल गेस्ट येणार आहे. आय थिंक या घरात ही स्पेशल गेस्ट म्हणजेच अहिल्याने आदित्यसाठी बघितलेली मुलगी असणार. येस. आणि जर ही आदित्यसाठी बघितलेली मुलगीच असेल ना, तर मग त्या काउंडळ सर्वांचा पत्ता आपोआप कट होणार. तसं त्या बिंडोक पारूची गँग, आदित्य, प्रीतम, प्रिया हे सगळे जण भरपूर ट्राय करतील त्यांच्या लाडक्या पारूने सून बनून या घरात यावं म्हणून. पण या घराच्या आत मी या सगळ्यांना पुरून उरणार. मी त्या मुलीला इतका सपोर्ट करेन, तिची इतकी हेल्प करेन की त्या आदित्यला नाईलाजाने का होईना त्याच मुलीसोबत लग्न करावं लागेल. पारू, आतापर्यंतच्या प्रत्येक गेम मध्ये तू जिंकत आलीस ना, पण यावेळेस तसं नाही होणार. यावेळेस तू बघत राहा की तुझ्याच गेम मध्ये कसं तुला तुझ्याच स्टाईलने हरवणार आहे ते. सासू मॅम, आदित्य फक्त मीच नाही तर या पारू बरोबर सुद्धा काय. त्या मैत्रिणींसमोर ती प्रीतमशी कशी वागत होती ना, याचा सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्याकडे. पण आता मी तुला सोडणार नाही. मी हे सगळं का केलं कळलं ना आता. का? मला मारलेल्या प्रत्येक कानाखालीचा बदला घेणार आहे मी. पारू, this game starts now. बाप रे, काय काय कपाटात नाही एवढ्या साड्या का काढून ठेवल्यात तू? नाही म्हणजे काय गडबड काय आहे? नाही म्हणजे आज कृष्ण जन्माष्टमी आहे मान्य मला, पण ती दरवर्षीच असते ना, त्यावेळेला एवढी गडबड नसते तुझी. आज काय मग? आईला तुझ्या मनात नक्की काहीतरी चाललंय, हो ना? श्रीकांत, अगदी मनकवडा आहेस हं. तुझ्यापासून काही लपवून ठेवता येत नाही मला.
मग सांग आता काय चाललंय मनात. काहीतरी स्पेशल आहे. चल मी तुला हिंट देते, बघू तुला ओळखता येतं का. अरे बापरे, आता तू कधीपासून अशी कोड्यात बोलायला लागलीस. ऐक तर. बर, आज कृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमानंतर आपलं घर खऱ्या अर्थाने गोकुळ होणार आहे. म्हणजे आपलं कुटुंब एका अर्थी पूर्ण होणार आहे. ते कसं काय? आज आपल्याकडे कोणतरी स्पेशल येणार आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यात जी उणीव आहे ती भरून निघणार आहे. आणि स्पेशली आदित्यच्या बाबतीत आपल्याला जी काळजी वाटतेय ती मिटणार आहे. आईला एक रिक्वेस्ट करू का? ते काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना, मला काहीही कळत नाहीये. काय रे श्रीकांत, एवढं माझ्या मनातलं ओळखतोस, हे नाही ओळखता येतं तुला? हे नाही ओळखता येते. तू तू सांग ना काय म्हणा ते. हा जाऊ दे, सोड. मला साड्या चूज करण्यात मदत कर. मी होय, ही बघ, ही वाटते का चांगली? सगळ्यात चांगल्या आहेत तशा. सगळ्याच कशा चांगल्या असतील? नाही म्हणजे ही चांगली नाही. माझा ऐक ना, मला ह्या गोंधळात नको अडकूस. तू मला सांग फक्त कोण येणार आहे. अरे असं काय करतोस, तेच तर सरप्राईज आहे. तुला जन्माष्टमीच्या प्रोग्राम मध्ये सगळं कळणार आहे. फक्त त्याने तू खूप खुश होणार आहेस ह्याची गॅरंटी मी देऊ शकते. बापरे, म्हणजे आज मला जन्माष्टमीचा कार्यक्रम संपेपर्यंत वाट पाहावी लागणार. अर्थात. बघ, ही कारण मी घेतली नाही. ही चांगली नक्कीच.